जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार विविध योजना राबवत असून त्याद्वारे गरजू आणि पात्र लोकांना लाभ दिला जातो। आधीच अनेक योजना कार्यरत आहेत, त्याचबरोबर काही नवीन योजनांनाही सुरुवात करण्यात आल्या आहेत। अशा योजनांमध्ये एक योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना। या योजनेमध्ये दर 4 महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांना 2000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत या योजनेच्या 17 हप्ते दिले गेले आहेत आणि आता 18व्या हप्त्याची वाट बघितली जात आहे। पण 18वा हप्ता कधी येऊ शकतो? हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळेल का? आणि 18वा हप्ता नक्की कधीपर्यंत मिळू शकतो? याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपये दिले जातात। हे पैसे 2000-2000च्या 3 टप्प्यांमध्ये दिले जातात। आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते मिळाले आहेत, जे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले गेले आहेत। 17वा हप्ता मिळाल्यानंतर आता योजनेतील सर्व शेतकरी 18व्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत। चर्चेप्रमाणे हा हप्ता दिवाळीपूर्वी मिळू शकतो का? यावर सध्या सरकारकडून कोणतेही स्पष्ट उत्तर मिळालेले नाही। पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर देखील अद्यापही हप्ता जारी होण्याची तारीख दिलेली नाही। नियमांनुसार प्रत्येक हप्ता सुमारे 4 महिन्यांच्या अंतरावर येतो। उदाहरणार्थ 17वा हप्ता जून महिन्यामध्ये मिळाला होता। जर 4 महिन्यांचे गणित धरले तर 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये येणे अपेक्षित आहे। त्यामुळे असा अंदाज आहे की ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होऊ शकतो। जर तुम्हाला हप्ता मिळवायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे। जे शेतकरी हे काम करणार नाहीत ते हप्त्याच्या लाभापासून वंचित राहू शकतात। लाभ मिळवण्यासाठी तुमचे भूसत्यापन देखील आवश्यक आहे। आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असणे आवश्यक आहे। हे केल्याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही। तर मित्रांनो, महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।